नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रोहिणी आणि राहुल यांची कशी वाट लागणार आहे. कलाचं भूत बनून रोहिणीच्या पाठीशी लागणार आहे आणि रोहिणीनं स्वतः सत्य कबूल केल्याशिवाय ते शांत राहणार नाही हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता सुकन्या आणि अद्वैत दोघंजण मिळून शोध घेत आहेत. त्याचबरोबर आता त्यांना सगळ्या गोष्टी सापडल्या आहेत. कलाचा मोबाईल सापडलाय, कलाच्या मोबाईलमधला तो व्हिडिओही सापडलेला आहे. पण अद्वैतला आता असं वाटत असतं की रोहिणी आत्याने स्वतःहून कन्फेस केलं पाहिजे. हे पुरावे तर अद्वैतनं दिलेले असतात, पण तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही रोहिणी आत्याने हे स्वतःहून कन्फेस केलं पाहिजे की तिने कलाला संपवलेलं आहे, हे सगळं तिने प्रॉपर्टीसाठी केलेलं आहे. ही गोष्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, असं अद्वैतनं ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच अद्वैतने सगळे पुरावे पोलिसांकडे दिलेले असतात. म्हणजे ती गाडीची नंबर प्लेट दिलेली असते. रजिस्ट्रेशन ऑफिसला चेक केल्यानंतर कळतं की ती गाडी रोहिणी फडतरे यांच्या नावावर आहे. त्याचबरोबर फ्लॅटचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अद्वैतकडे असतात, ते सुद्धा अद्वैतने दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर इकडे आता रोहिणीला कुठून तरी कुणकुण लागते की अद्वैतच्या हाती पुरावे मिळत आहेत. खरं तर रोहिणीला टेन्शन तेव्हाच आलेलं असतं की तो जो वेडा माणूस आहे, ज्याच्याकडे गाडीची नंबर प्लेट आहे, तो माणूस या सुकन्याच्या ओळखीतला आहे. सुकन्या त्या माणसाला चांगली ओळखते. ह्या गोष्टीचं खरं तर इकडे नवल वाटलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता कला ही अद्वैतच्या स्वप्नात येत असते आणि अद्वैतला प्रत्येक वेळेस जाणीव होत असते की नाही, माझ्याकडून राहिलंय, मी कलाला न्याय मिळवून देऊ शकलेलो नाही, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि इकडे अद्वैत त्याच बाबतीत विचार करत असतो. पण रोहिणीच्या डोक्यातून मात्र विचार जात नसतात. रोहिणीच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू असतं की नाही, लवकरात लवकर ते पुरावे मिळवायचे, ते नष्ट करायचे, ही प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची. कारण अजूनपर्यंत रोहिणीच्या समोर हे आलेलं नाही की अद्वैतच्या हाती सगळे पुरावे लागलेत. आता रोहिणी राहुलला पुढचा प्लॅन सांगते. कारण त्या दिवशी त्यांनी जो प्लॅन केलेला होता इकडे संपवण्याचा, म्हणजेच अद्वैतला संपवण्याचा अनामिकाच्या मदतीने प्लॅन केलेला होता, तो प्लॅन सुद्धा त्यांचा उधळून लावलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे तो प्लॅन सुकन्याने उधळलेला आहे. ऐनवेळी सुकन्याने पोहोचत इकडे दाखवून दिलेला आहे की ती अद्वैतच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. इतके दिवस कला होती, पण आता अद्वैतच्या पाठीशी उभी ही सुकन्या आहे, हे समोर आलेलं आहे. त्याचबरोबर इकडे आता रोहिणी आणि राहुल पुन्हा प्लॅन करतात की अद्वैतला मारायचा प्लॅन त्यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि अद्वैतला संपवण्यासाठी त्यांनी आता पुढचं प्लॅनिंग केलेलं असतं. आणि त्या ते विचार करत असतात की अद्वैत एकदा संपला की सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या की मग आपण ही सगळी प्रॉपर्टी घ्यायची आणि या चांदेकरांना धक्के मारत इथून बाहेर काढायचं आहे, असं त्यांचं ठरलेलं असतं. तर इकडे रोहिणीने आता अद्वैतला मारण्याचा प्लॅन केलाय. त्यासाठी तिने अद्वैतचे इन्हेलर आहेत ते गायब केलेले आहेत. परंतु आता रोहिणीला ही गोष्ट का कळत नाहीये की अद्वैत बरोबर स्वतः नर्स आहे, तर इन्हेलरची गरज काय आहे. आणि इकडे तो जो वेडा माणूस आहे त्याला ताब्यात घ्यायचं. परंतु सुकन्या आणि अद्वैतने त्या काकांना अशा ठिकाणी ठेवलेलं असतं, सुखरूप अशा ठिकाणी ठेवलेलं असतं, त्यांच्यावरती उपचार चालू केलेले असतात. त्या काकांनी नंबर प्लेट तर दिलेली असते, परंतु ते काका जे सांगण्याचा प्रयत्न करत असतात ते काही नीट समजत नसतं. पण अद्वैतला हे तरी कळलेलं असतं की रोहिणी आत्या दिसल्यावरच ते ओरडतात. आणि त्यामुळं अद्वैतने त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी नेलेलं असतं आणि तिथल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतात. ही गोष्ट अद्वैतने गुपित ठेवलेली असते. इकडे संगीता मात्र अद्वैतला म्हणत असते की अद्वैतराव, मला कळतच नाहीये की काय करायचं. अहो 6 महिने होऊन गेले, पण आपल्या कलाला ज्याने कोणी मारलेलं आहे ती लोक समोर आलेली नाहीयेत, पोलीस त्यांना शोधू शकलेले नाहीयेत. आता कसं होणार आहे, माझ्या कलाच्या आत्म्याला कशी शांती मिळणार. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आई, काळजी करू नका, आपल्या कलाच्या आत्म्याला नक्की शांती मिळणार आहे. तिच्या बाबतीत ज्याने कोणी हे सगळं केलेलं आहे ते कळलेलं आहे. त्याचबरोबर तो सांगू लागतो की आई, तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची. आपण आपल्या कलाचं हार्ट दान केलेलं होतं ना, तर ते ज्या मुलीला दिलेलं आहे ना, ती मुलगी मला समजलेली आहे. तेव्हा इकडे संगीता म्हणते, कोण आहे ती मुलगी.
तेव्हा अद्वैत सांगतो की सुकन्या म्हणून आहे, जी नर्स म्हणून सध्या आपल्याकडे राहायला आलेली आहे. हे ऐकल्यानंतर इकडे आता खरं तर संगीताला खूप छान वाटतं, कारण ती मुलगी म्हणजे तिच्यामध्ये आपल्या कलाचा अंश आहे ही गोष्ट जाणवत असते. तेव्हा संगीता म्हणत असते की चालेल, मी येते तिला भेटायला. तेव्हा अद्वैत म्हणतो नक्की या, तिलाही बरं वाटेल. खरं तर तिलाही आई वडील नाही आहेत. खरं तर मी ठरवलेलं होतं की त्या मुलीला मी कधीच भेटणार नाही आहे. त्या मुलीचं तोंडही म्हणजे ज्या व्यक्तीला माझ्या कलाचं हार्ट दिलेलं आहे त्या व्यक्तीचं मी तोंडही पाहणार नाही. पण आज आपल्या कलाला न्याय मिळवून देण्यासाठी ती मुलगी माझी मदत करत आहे, असं इकडे अद्वैत संगीताला सांगत असतो. संगीताला सुद्धा बरं वाटतं. त्याचबरोबर अद्वैतने या गोष्टी आता इकडे सांगायचं ठरवलेलं असतं ते म्हणजे सरोजला. आणि नेमके बेंगलोरवरून आता रजनी आलेली असते. रजनी आणि श्रीकांत दोघंही आलेले असतात. आणि ते दोघंही जेव्हा आलेले आहेत तेव्हा मात्र घरातलं वातावरण आणखी बदलून गेलेलं असतं. अद्वैतलाही बरं वाटत असतं आणि सुकन्याला तर खूप छान वाटत असतं. ती रजनीबरोबर खूपच मिसळलेली असते. तेव्हा रजनी स्वतः म्हणते की मला असं का वाटतंय की ही माझी कलाच आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात. इकडे सुकन्या आणि अद्वैत यांचं सुरू असतं की आता रोहिणी आणि राहुलला कसं अडकवायचं. ते दोघंही प्लॅनिंग करत असतात. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणतो की फक्त आता मी 24 तासांची मुदत देणार आहे. ह्या 24 तासामध्ये जर त्या दोघांकडून जर कबुली नाही मिळाली तर आपल्याला पुढं काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागणार आहे, असं इकडे आता अद्वैतने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे सरोजने आता ऑफिसची जबाबदारी घेतली. अद्वैतने तिला सांगितले की आई तू ऑफिस थोडे दिवस बघ, माझं खूप महत्त्वाचं काम आहे, ते झालं की मी लक्ष देईल, असंही त्याने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं सरोज म्हणते की काही हरकत नाही आहे, इतके दिवस झालं तू हे सगळं करतोयस ना मनापासून, त्यामुळं मी आहे, तू काळजी करू नको, असंही सरोजने त्याला शब्द दिलेला आहे. आणि आता रजनी आली आहे ना घरातलं बघायला, त्यामुळं मी बघेल ऑफिसचं, हा शब्द दिल्यानंतर आता अद्वैतलाही बरं वाटत आहे. फायनली त्याला व्यवस्थित वेळ देता येणार आहे. ज्या गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टींसाठी त्याला वेळ देता येणार आहे. आणि म्हणूनच इकडे आता अद्वैत स्पष्टपणे आता कोणाला काहीच सांगत नाही आहे. त्याच्याकडे जे पुरावे मिळालेले आहेत त्या बाबतीतही तो काहीच बोलत नाही. तो मात्र शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे सरोज म्हणत असते की ह्या रोहिणीचं काहीतरी वेगळं सुरू आहे. अद्वैत आपल्याला तिच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे, असं सरोज सांगत असते. अद्वैत आता मंदिरात निघालेला असतो आणि नेमकं आता रोहिणी घरी असते आणि ती झोपलेली असते. आणि त्याचवेळी तिला स्वप्न पडतं. कला तिथं आलेली आहे. कलाने तिला पकडलेलं आहे की माझा खून करून मला मारून तुम्ही या प्रॉपर्टीवरती डल्ला मारण्यासाठी रागिणीसारखे फणा काढून बसलेले आहात, पण तुमची ती इच्छा मी कधीच पूर्ण होणार नाही. तेव्हा कला आता रोहिणीचं नरडं दाबत असते. ती म्हणत असते मला संपवलं ना तुम्ही, आता मीही तुम्हाला संपवणार आहे, असं कला म्हणत असते. रोहिणीची मात्र वाट लागलेली असते. रोहिणीला कळत नसते की काय करू मी, कशा पद्धतीने ह्या गोष्टी मॅनेज करू, हा विचार रोहिणीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. रोहिणी म्हणत असते की नाही मला वाचवा वाचवा. आणि इकडे कलाने तिचा हात पिरगळलेला आहे आणि रोहिणी म्हणत असते की सांगते मी सगळ्यांना. कला म्हणत असते की मी आता तेव्हाच शांत राहणार आहे जेव्हा हे सगळं जे काय आहे ते तुम्ही स्वतःच्या तोंडाने कबूल करणार आहात. लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला फक्त आजचा दिवस देत आहे. आजच्या या दिवसामध्ये तुम्ही हे सगळं सत्य चांदेकरच्या घरातल्या सगळ्यांच्या समोर आणायचं आहे, असं कलाने इकडे रोहिणीला सांगितलेलं असतं. रोहिणी मात्र पुरती घाबरलेली असते. दरदरून घाम फुटलेला असतो. आणि इकडे अद्वैत म्हणत असतो की मला खात्री आहे उद्यापर्यंत रोहिणी आत्या स्वतःच्या तोंडाने गुन्ह्याची कबुली देणार आणि तीही सगळ्यांच्या समोर. आणि तिला जेलमध्ये पाठवल्याशिवाय, तिला तिच्या कर्माची शिक्षा दिल्याशिवाय मी शांत राहणार नाही. पहिल्यांदाच आपल्याला अद्वैत हा कुटुंबाच्या विरोधात जाताना पाहायला मिळत आहे. कारण प्रत्येक वेळेस कलाने राहुलच्या बाबतीतले कांड अद्वैतच्या समोर आणलेले होते, परंतु अद्वैतसाठी कुटुंब महत्त्वाचं होतं. अद्वैत म्हणायचा की नाही, जे काही घडत आहे ते सगळं थोडंसं विचित्र जरी असलं तरीही अद्वैतचं एकच म्हणणं होतं की मला माहिती आहे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने आहेत, पण माझं कुटुंब प्रायोरिटी आहे, असं अद्वैत प्रत्येक वेळेस सांगायचा. परंतु आज अद्वैतलाच कळलेलं आहे की नाही,
मला प्रत्येक वेळेस खरे सांगत होती की चांदेकर आपण चुकतोय, घरातल्या माणसांना ओळखायला चुकतोय, परंतु आज माझ्या समोर आलेलं आहे ते म्हणजे खरंच मी खरेच त्यावेळेस ऐकायला हवं होतं, असं अद्वैतच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा सुकन्या म्हणते की ठीक आहे ना, तुम्ही तुमच्या माणसांवरती विश्वास ठेवलेला होता, परंतु ती माणसं केसाने गळा कापतील असं वाटलं नव्हतं. इकडे आता रोहिणीची अवस्था खूप वाईट झालेली आहे. रोहिणीला दरदरून घाम फुटलेला, ताप आलेला आहे. तेव्हा आता तिथे अनामिका आणि राहुल आलेले आहे. ते विचारतात काय झालं काय झालं. तेव्हा रोहिणीला तोंडातून शब्दही फुटत नसतो, तिला बोलताही येत नसतं, कारण तिला समोरच कलाचं भूत पुन्हा दिसत असतं. कारण रोहिणी जर यांच्यासमोर काही बोलली तर पुन्हा ती येऊन तिचं नरडं दाबेल की काय, अशी भीती आता रोहिणीच्या मनात वाटू लागलेली असते. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की नाही नाही, हे सगळं असं नाही झालं पाहिजे, एवढंच रोहिणीच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा मात्र आता इकडे राहुल म्हणतो की मम्मा काय होतंय तुला, मम्मा तू ठीक आहेस ना, सगळं व्यवस्थित आहे ना, असं राहुल तिला विचारू लागतो. तेव्हा ती म्हणत असते की हो सगळं व्यवस्थित आहे. आणि मग आता राहुलला कळत नसतं की आपल्या आईला नक्की काय झालेलं आहे आणि ती अशी का वागत आहे, ही गोष्टच राहुलला समजलेली नसते. राहुल म्हणत असतो की मम्मा तुला काहीतरी होतंय, तू सांग बरं पटकन मला काय होतंय. परंतु रोहिणीच्या तोंडातून शब्दच निघत नाहीये, तिला काही बोलताच येत नसतं, तिला कळत नसतं की मी कसं सांगू आणि काय सांगू. त्यानंतर पुन्हा कलाचं भूत तिला दिसत असतं आणि ते सांगत असतं की लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर जायचं आणि जे काही कांड केलेलं आहे ते सगळ्यांच्या समोर सांगायचं आहे, असं सांगितलं जातं. आता मात्र रोहिणी पुरती घाबरलेली असते. ती म्हणत असते की नाही, काहीही करून मला हे सगळं शांतपणे हँडल केलं पाहिजे, हे सगळं शांतपणे करून मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत, एवढंच इकडं रोहिणीच्या डोक्यात सुरू असतं. आता सगळेजण खाली असतात, अद्वैत डोकं धरून बसलेलं असतो, त्याला कळतच नसतं की काय करू, मी माझ्या खरेला न्याय कसा मिळवून देऊ, एवढंच इकडे अद्वैतच्या डोक्यात असतं. आणि अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मला खरेला न्याय मिळवून दिला पाहिजे, एवढंच त्याच्या डोक्यात आहे. कारण त्याने ठरवलेलं असतं की 24 तासात जर इकडे रोहिणी त्याने कबुली नाही दिली तर मी स्वतः मीडियाला पोलिसांना बोलवणार आहे आणि तिला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. आता अद्वैतने ठरवलेलं असतं की मागचा पुढचा कोणताही विचार करणार नाही. आता मी तिला मुदत दिलेली आहे आणि त्या 24 तासामध्ये जर हे घडलं नाही तर मात्र मला निर्णय घ्यावा लागणार आहे. परंतु अद्वैत डिस्टर्ब झालेला असतो. रोहिणी खाली येते, पुन्हा तिला हॉलमध्ये कलाचं भूत दिसू लागतं, म्हणजे तिचा चेहरा रक्ताने माखलेला असतो. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की आता सोडणार नाही. आणि रोहिणी खाली येते, सगळ्यांच्या समोर हात जोडून उभी राहते आणि सगळ्यांच्या समोर बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की मला तुम्हाला सगळ्यांना एक कबुली द्यायची आहे. तेव्हा सगळे तिथं असतात. सगळ्यांच्या समोर रोहिणी म्हणत असते की कलाचा अपघात हा माझ्याकडून झालेला आहे, मी कलाला मारलेला आहे, माझा अपघात झालेला नाही. कारण तिला पुन्हा कला समोर दिसू लागते. ती म्हणत असते की नाही, मी स्वतः कलाला मारलेला आहे, कारण मला ही प्रॉपर्टी हवी होती आणि हे सगळं कलाला कळलेलं होतं आणि म्हणूनच मी कलाला गाडीने उडवलेलं आहे. आता मात्र सरोजला आबांना खूप राग आलेला असतो. सरोज तिथं उठते आणि रोहिणीच्या खानदेशी कानाखाली वाजवते. ती म्हणते तुला लाज वाटत नाहीये. त्याचवेळी संगीता तिथं आलेली असते. संगीताने तर या रोहिणीचं नरडं दाबलेलं असतं आणि म्हणालेलं असते, माझ्या पुरीला संपवलंय तुम्ही, असंच तडफडून मरणार आहात, तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा होणार आहे, असं म्हणत संगीता आता तळतळाट द्यायला सुरुवात करते. कारण तिच्यासाठी तिची कला किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहितीच होतं. परंतु या रोहिणीमुळं तिची कला ही तिच्याजवळ नाहीये. आज हे जग सोडून गेलेले आहे. अद्वैत सुद्धा म्हणत असतो की रोहिणी आत्या, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू असं काहीतरी करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला प्रत्येक वेळेस खरे सांगत होती, पण मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि आज मला कळतंय की हे सगळं करणारी तू आहेस. मी तुला फक्त 24 तासांची मुदत दिलेली होती आणि मला माहीत होतं की पुढच्या 24 तासांमध्ये सगळं सत्य समोर येणार आहे, पण अचानक हे सगळं समोर आलेलं आहे आणि मला माहिती आहे की हे सत्य समोर येण्यासाठी सुद्धा कलानेच काहीतरी केलेलं आहे. आणि तेव्हा अद्वैतला कला दिसते. कलाच्या चेहऱ्यावरती छान अशी स्माईल असते आणि ती अद्वैतकडे पाहत असते आणि चांदेकरांच्या घरातून ती बाहेर निघालेली असते. कारण तिनं तिचं काम पूर्ण केलेलं असतं. तिचा जो गुन्हेगार आहे तो समोर आलेला असतो आणि आबा म्हणतात की आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करायचा आणि हिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. त्याचबरोबर या सगळ्यामध्ये
यामध्ये राहुलसुद्धा सामील आहे हे अद्वैतने आता सगळ्यांच्याच समोर आणलेलं असतं. अद्वैत म्हणत असतो की सगळे पुरावे माझ्याकडे आहेत, फक्त रोहिणी आत्यानी स्वतः कन्फेस करावं म्हणून मी थांबलेलो होतो आणि आता रोहिणी आत्यानी स्वतःहून कबुली दिलेली आहे. आता हे मला कळलेलं आहे. पोलिसांना तो बोलवतो आणि रोहिणीला आणि राहुलला दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देतो. त्याच वेळी पोलिसांच्या समोर आता रोहिणी सांगणार असते की अनामिकासुद्धा यामध्ये सामील आहे, परंतु अनामिकाने स्वतःहून येऊन सांगितलेलं असतं की मलाही माफ करा, मी यांच्या दोघांच्यामध्ये सामील व्हायचा प्रयत्न केलेला होता, यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला होता. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.